आज माझा गोल्डी आणि स्नो दोघंसुद्धा माझ्यावर रागवलेले, पण गोल्डीने रिॲक्ट नाही केलं. पण स्नो बघा कशी लगेच मान मागे घेते. एवढी माझ्यावर रागवलेली. ती का रागवली होती, तिला काय आवडत नाही ते आपण पुढे पाहणारच आहोत. गोल्डी, आज हे दादा स्नोला आणि गोल्डीला आंघोळ घालायला आलेले आणि म्हणूनच दोघंही माझ्यावर रागवली होती. बघ किती घाण असते, बापरे. त्यांना पण स्वच्छ वाटेल आहे की नाही. अर्थ पकड, अर्थ पकड. झालं झालं पिल्लू, गोलू चाल, झालं बाळा. जायला पळतोय. जायचं नाही बाळा, 2 मिनिटं फक्त. नाही रे, त्यांना जरा त्रास होणारच की. आपल्या पण कानातलं मळ वगैरे काढताना हे होतच की. काय स्नो, चल बाहेर. दादा तुम्हीच या, ती नाही ऐकणार. त्या आवाजावरून लगेच ओळखते कोण आलंय म्हणून. स्नो, कोण आले? काका आले तिकडे जाऊन ती बघा. काय आला बघितलं मग ते बघ, धरून बसते एकदम ती. त्याचं काम करून घेऊन नक्क काढायची बाळाची आहे ना स्नो. स्नो, गोल्डी बघतोय तिथनं वाकून वाकून काय चाललंय. गोल्डी बस इथे खाली ये. हे बस, स्नो किती शांत बसते आपली. स्नोला आता कळतं सगळं. नख पण किती वाढतात त्यांची ना. हे बघा, ह्याच कानाला जर अशी मला हे वाटत होतं. ते बघा, हा ते बघा. आंघोळ घातलं तिने गेलं ते सगळं ओलं झाल्यावर. जखम केलं बघा, खाजवून खाजवून नखानी ना. हा तेच, नखानेच केलं त्याने. आणि आम्हाला हात लावायची पण भीती वाटते ना. ती एकदम हे होते. ते काय पूर्ण घाण एकदम निघाली. नखांनी ती अशी अशी हे करायची ग. मी म्हणून म्हटलं गोल्डी सोबत कानाच्या तिथं असं थोडंसं हे केलं तिनं, नख मारून मारून. कधी ती काय होतं, मळ झालं की त्यांना चावत असणार ना आतमधून. म्हणून म्हटलं ह्याच्यासोबत तिला पण आंघोळ घालून घेतलेलीच बरी. आता बघ अर्थ किती क्लीन झाला. अर्थ ते बघ किती क्लीन झाला आता. थोडीशी शांत आहे अजून. ही तिला आता कळालं आता काय उपयोग नाही. ओरडलं तरी पण ही लोक सोडणार नाहीयेत. आता रात्री चांगली झोप लागेल आंघोळ घातली की मस्त. गोल्डी, चला आंघोळीला बाळा. ही जागा शोधते कुठे लपायला. दे अर्थ पकड. अर्थ आता आई काढणार नाही. काय मी आहे. गोल्डी, चल बाळा तू आंघोळीला. तो पण बघतोय तू कुठे. गोल्डी, तू नको, तू वेडा आहे. ती वेडी आहे. तू चल इकडे. तिला बघतोय ती कुठे जाऊन लपलीये. तू बोलतोय मी पण येतो लपायला. गोल्डी चल आंघोळीला. ए गोल्डी. अरे ही सांगते तिला आतमध्ये काय होणार आहे. गोल्डी, तिला काहीच विचारू नकोस. तू चल आतमध्ये इकडे. चला गोल्डी, इकडे इकडे इकडे. अर्थ घे चल. ती सांगेल नाही तर उगाचच. हा तेच. गोल्डी चल बाळा. चला 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 चला. चलो बाबू, चलो चलो चलो.
तुलू तुलू. तो जणू का तुला बसणार बाथरूम मध्ये. मग जातो तू. चलो अंदर. गोल्डी जा आतमध्ये बाळा, चला. आता स्नो बघते इथून वाकून वाकून, आणि गोल्डी आंघोळीला गेलेला आहे. आणि गोल्डी बाहेर आला की स्नोचा नंबर. हे लाव 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 लाव. पंखा लाव का? हा ना. मी इथे पकड. ते ब्लॅक ब्लॅक होतं ना? गेला ना पूर्ण. हा, मी इथे पकड ना ते मम्मी. गेलं. तेच पूर्ण एकदम ब्लॅक झालेलं ते. पूर्ण black. तर आता गोल्डीची तर आंघोळ झाली होती, आणि अंग पुसताना सुद्धा ही लोक जरा सुद्धा थांबत नाहीत. ते दादा एवढे छान आंघोळ घालतात ना यांना दोघांना सुद्धा. आणि आम्ही त्यांनाच, म्हणजे स्नो जेव्हा लहान होती 1 महिन्याची तेव्हापासून हेच दादा आमच्याकडे येतात स्नोला आंघोळ घालण्यासाठी. कारण खूप कॉम्प्लिकेटेड आहे, आपल्याला नाही जमत. आणि कसं मांजर शांत असेल ना तर मग काही प्रॉब्लेम नाही, पण स्नोसुद्धा शांत राहत नाही. आणि गोल्डीसुद्धा पाहू शकता किती मस्ती करतोय. त्यामुळे एका जागी दोघंही शांत राहत नाहीत. आणि आंघोळ घातल्यानंतर त्यांना पूर्ण सुकवणं फार गरजेचं असतं, नाहीतर सर्दीसुद्धा त्यांना लगेच होऊ शकते. अशा प्रकारे ड्रायरने पूर्ण त्यांना हवा मारून त्यांना सुकवलं जातं. आणि खूप छान म्हणजे आंघोळ घालतात त्यांनी. गोल्डीच्या शेपटीला आहे ना थोडंसं असं इन्फेक्शनसारखं झालेलं आणल्यापासून, तर त्यामुळे म्हटलं त्यांना आंघोळ घालून घेणं गरजेचंच आहे. आणि स्नोच्या थोडं कानालासुद्धा असं तिने खाजवून खाजवून जखमेसारखं केलं होतं, ते सुद्धा त्यांनी सगळं क्लीन केलं. आपण ज्या प्रकारे त्यांना सांभाळतो ना, त्यामुळे त्यांची निगा पण तेवढीच राखणं खूप गरजेचं असतं, कारण ते आपल्यालासुद्धा घातक ठरू शकतं. त्यामुळे वेळच्या वेळेवर त्यांना आंघोळ, त्यांचं खाणं पिणं सगळं व्यवस्थित असंच आम्ही करतो. त्यामुळे दोघंही नेहमी क्लीन असतात. तोंड तसंच राहिलं. गोल्डी ए गोल्डी डॉन, झालं का गोल्डी? चल ये आरीला बापू. ओरडती, आवाज बघ तिचा. स्नो तिथं काहीतरी ठेवायला पाहिजे होतं रे. अरे केसरी आई बोलली ना, असं दे असं दे. अरे मला काय वाटलं येईल काढायला, ते गुरगुर करायला लागले तिथे. आता कसं झालं? आता कसं झालं? आता कसं झालं मग? पाणी घेतलंय. म्हटले तू काय करते? तिला बरोबर माहिती आहे. स्नोची सुद्धा आता आंघोळ झालेली आहे घालून. आणि स्नोला ते दादा पहिल्यापासून आंघोळ घालतात ना, त्यामुळे ती बरोबर त्यांना ओळखते. ते आले की बरोबर लपते पलंगाच्या खाली वगैरे जाऊन, आणि जराही अंगसुद्धा ती पुसून देत नाही. पण कसं होतं की आपल्या घरात सुद्धा लहान मुलं आहेत, त्याच्यामुळे त्यांनासुद्धा क्लीन ठेवणं तेवढंच गरजेचं असतं. स्नोला तर आहे ना ती ड्रायर आहे ना, ती जरी दिसली ना तरी ड्रायर बघून सुद्धा ती पळते, म्हणजे एवढं तिला समजतं. स्नो ए स्नो, बघू इकडे बघा. वा वा, छान छान झाली बाबू आमची. ए गोल्डी काय? अशा प्रकारे दोघांनासुद्धा आंघोळ घालून झाली होती. आणि दोघंसुद्धा रागवून आत बेडवरती येऊन बसलेले. आणि स्नो तर जास्तच रागवली. गोल्डी माझा नाही रागवला जास्त, पण स्नो तर बघा साधा हातसुद्धा लावून देईना झालेला, लगेच तोंड बाजूला सारते, एवढी तर आगाऊ झालेली आहे ती. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.